नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. मी आले शेळ्या हिंडवायला आणि आता भैया थांबणार आहे. आता म्हणजे जस्ट झाली आहे बरं. आता किती वाजलं भैया? 5 वाजले. भैया आता कॉलेजनं आलाय. मी आल्या शेळ्या हिंडवायला आणि शेळ्या घेऊन आल्या. शेळ्या 4-5 आहेत, त्यामुळे लई उशीर हिंडवायला लागत नाही त्या बरं का. तेवढंच 1-2 तास हिंडवते. तास बरंच घरी वैरण घातलेले असतात. फक्त ह्यांना कसं मिक्स चारा मिळावा म्हणून ह्याला असं जरासं सोडतोय तासभर. आणि मला आता जायचं आहे सुपर नेपियर तोडायला. आमचं सुपर नेपियर मोठं नाही आलं, त्यामुळं शेजारच्यांचं गवत तोडायचं आहे. काय झालं, त्यांनी आले तर कामाला आणि त्यांनी दुपारी येणार नव्हतं कामाला, कारण शेळ्यांना वाडं जरा आणायला लागतं, रानातलं जरा काम असतं. पण कामाला गडी मिळेना झाल्या तर, त्यामुळे त्यांनी आल्या तर दुपारी कामाला. मग त्यांनी म्हणले आमच्यातलं गवत तोडून ने, तुझ्या जनावरांना वैरण नाही तर. त्यामुळे मी आता इथं गवत तोडणारे. दाखव रे भैया गवत केवढं मोठं आहे. एवढं मोठं गवत तोडायचं आहे मला. आणि काय झालंय माहिती आहे का, आमच्यात आहे ते आहे सुपर नेपियर आणि हे आहे ना, हे आहे कुशीचं गवत. एकदा जर गवत तोडलं ना, आंघोळीच करावं लागतं. भैया तुला काल कसं झालं? काल भैयाने 1 दिवस गवत तोडलाय, आता नको म्हणतोय तुझं तू तोड नाही तर राहू दे. त्यामुळे मला आता गवत तोडायचं आहे आणि शेळ्यांपाशी भैया थांबणार आहे. काय झालं माहिती आहे का, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये ह्या शेळीला जे टॉनिक घातले आणि त्या टॉनिकचा रिझल्ट पण आपल्याला चांगला आला आहे. शेळी एकदम चांगली झाल्या. आणि ते टॉनिक कोणतं म्हणून बऱ्याच कमेंट आले त्या, तर मी ते टॉनिकचं नाव पण सांगितले, विटा. आणि स्क्रीनवर मी त्याचा आता फोटो ठेवणार आहे. आपल्या जे व्हिडिओचं टायटल असतं ना, त्यावर मी त्याचा फोटो ठेवणार आहे. पण काय झालं, ते टॉनिक जे आहे ना, ते टॉनिक त्याने आमच्या तांबड्या शेळीला टॉनिक आणायला गेलं होतं 2-3 दिवसा पाठीमागं. आणि मेडिकलमध्ये ते टॉनिक नाही, पण त्याच कंपनीचं दुसरं टॉनिक आहे. तर आपल्याला दुसरं टॉनिक नको आहे, तेच टॉनिक पाहिजे. आणि त्यामुळं ते टॉनिक ऑर्डर करायला सांगितलं आहे. तर ऑर्डर करून मागून घेतो म्हटले ते आमच्या गावातलं मेडिकलवालं. तर टॉनिक तेच वापरा, त्याच कंपनीचं दुसरं टॉनिक वापरू नका, कारण आपल्याला रिझल्ट त्यांना आलेला असतो. त्यामुळे दुसऱ्या कंपनीचं घेऊ नका, त्याच कंपनीचं तेच टॉनिक घ्या. त्याचा रिझल्ट चांगला आहे. किंमत जरा 550-600 रुपये काहीतरी आहे ना. किती किंमत आहे त्या टॉनिकची? 600 रुपये काहीतरी आहे बरं का. पण एकदम रिझल्ट भारी आहे बरं का. त्याचा 1 लिटरचा लिटर आहे जवळजवळ 550 ते 600 रुपयेपर्यंत आहे. पण रिझल्ट शेळी एकदम चांगली होत्या, दुधाला पण चांगले होत्या आणि तिची वाढ पण चांगली होत्या. त्यामुळं तेच टॉनिक घ्या. विटा म्हणून नाव आहे. तर आपल्याला एक तासगावच्या दादांचा फोन आला होता आणि त्यांना आपण ते फोटो पण पाठवला, हे टॉनिक घ्या म्हणून. आता त्यांनी घेतलं का नाही काय माहिती, व्हिडिओ बघितला तर कमेंट करा दादा. तासगावचे दादा कोणतरी विकास दादा येतं आणि त्यांच्या शेळ्या येत्या. येलेल्या शेळ्या जरा खराब होत्या त्याच, कारण ते सारखं चिटते त्यांना. चाललं का शेळ्या? ये त्यामुळे कसं होते, येलेल्या शेळ्या असल्या नाही, येलेल्या शेळ्यात दूध एकतर त्यांचं दूध वाढलेलं असतं. आपण शेळी येल्या म्हणून मका घालतो. दूध वाढीसाठी जेवढं काय दूध वाढीचं प्रोडक्ट असते तेवढं घालत असतो, त्यामुळे दूध वाढतं. आणि दूध वाढल्यामुळं शेळीचं कॅल्शियम कमी होतं. आणि तशातच काय होते, ती पिल्ली सारखं चिटत असते, सारखं जण पेत असते ती, त्यामुळे शेळी खराब व्हायला लागते. त्यामुळं तिचं कॅल्शियम भरून निघण्यासाठी आपल्याला ते टॉनिक द्यावं लागतं. त्यामुळे हे टॉनिक द्या. विटा म्हणून टॉनिक आहे. आपण स्क्रीनवर त्या औषध ते बाटली आहे ना, त्याचा फोटो ठेवणार आहे. आणि ते टॉनिक द्या. तर त्या टॉनिकानं एकदम चांगली टणटणी शेळी होत्या. कंपल्सरी येलेल्या शेळ्यांना ते टॉनिक द्यायचं बरं का. आपल्याला जरी शेळी एखादी खराब वाटायला लागली तर त्या शेळीला द्यायचं किंवा येलेल्या शेळीला द्यायचं. आणि तुम्ही आता नुसता टॉनिक घ्यायला तर नुसता टॉनिक नाही द्यायचं, त्याच्याबरोबर थोडीशी शेंगपेंड, मक्का आणि शेंगपेंड शेळीला कायम द्यायला पाहिजे बरं का. काय माहिती आहे का, त्यानं त्यांचं कॅल्शियम भरून निघतं शेळ्याने. सॉरी, शेंगपेंड तर जा शेळ्या हाणून जाता, तेवढं काम करतो मी. वैरून तुडते. हे तर पाला पडलाय आणि आवाज पण यायला लागलाय, म्हणजे इथंच त्यांनी कुठं तर आहे कामाला. आणि मला विचारायचं आहे, हे इथं गावात आहे, पण नेमकं कुठलं थोडं विचारायला पाहिजे. इथं लई निबार गावात दिसतं या. द्राक्षे एवढी झाली आहेत बरं का, एवढी झाल्यात बघा द्राक्षे आमच्या इथले. कशा बागा महाग पुढं झाले त्या, जरा फळ आमच्या गावात कमी आहे बरं का बागांना. हे खाली पाला पडलाय म्हणजे आहे ना, हे आहे म्हणायचं काय, हिथंच आहे ते पुढं आहे ते बघा. त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे ना कुठलं काढायचं आहे. हो बघा, खुरपं बिरपं सगळं घेऊन आली आहे मी, आहे का. ऊसाचं खुरपं आहे. ऊस तोडायचं म्हणजे आम्हाला वाडं तोडायला वर्षाला लागतं खुरपं, त्यामुळं खुरपं असं ऊसाला ते करून
आणि वैरणचं खुरपं घावीनं झालं म्हणून मी ऊसाचं खुरपं घेऊन आली आहे इकडं बागत. बघूया आता त्याने कुठलं तोड म्हणतात है ना. एवढं बिंड बांधतास हा, कसं घ्यायचं वाडा हा, केवढं बिंड बांधताय एवढं वाडा द्या म्हणता नाही ना. एवढं बिंड बांधल्या तर 50 रुपये घेऊन उद्या देणार काय उद्या. हे खरं दिसणार ना वाडा द्या की आहो. हवा इकडं पुढं बांधायचं आहे. हवा सगळं लोंबकळायला लागलेलं दिसतं आणि इकडं बांधलेलं हवा किती छान दिसतंय. हवा इकडं वळीन ह्याने लागल्या तिथं बांधायला. मालक तेव्हा तिथं आहे आणि ह्याने हिता येत. तुम्ही एवढ्या पुढं कसं काय आला बाप्पा भेटेल नाही नाही होय. हवय असं घडं बांधायला लागतात. का बरं बांधते ती असं घडं चांगलं दिसायला. व्यापारी आल्यावर घडं बघून असा खुशच झाला पाहिजे. हे नाही बांधल्यावर काड्या पिचकते त्या म्हणून काड्या वजनानं पिचकते त्या, काड्या मडते त्या म्हणून असं घडं बांधते ते. आमचं त्याने आलं तर बाई घडं बांधायला. आणि आता हे बघा इथं खाली वैरण पडल्या ना, ही वैरण जरा पिल्ल्यांना मी गोळा करते है ना. पिल्ल्यांना जरा टाकून येते मगच वैरण तोडते है ना. वैरण तोडाय किती उशीर लागतोय. मोठी मोठी वैरण आहे. बरोबर इथून जरा एक वाटाभर नेऊन टाकून येते हां पिल्ल्यासनी. चालते चला तर वैरण गोळा करून मग आपण सुपरनी का तुम्ही तोडता सुपरनी पेर हे गावात हां आमच्या त्याने कट्टाळतात ना कामानं. भैया कुठं भैया आहे की भैयाला काल तोडलाय. भैयाला काल कोच चावल्या आज नाही म्हणते. शेळ्यापाशी थांबले इथे. चालते जरा गोळा करते चला. शेळ्यांना जरा ह्याने काढल्याला पाला घेतला बरं का त्याने हे तर तिथं बांधायला लागलं तर मी सोडणार आहे सुपर नेपियर. आता इथं आहे पण कसं माहिती का बागत माल येतोय आणि रोडकडेला माल आहे त्यामुळे ह्या कडचं त्याने गावात राखते ते. मला तोडायचं आहे ऊसाच्या कडचं. लई म्हणजे लई कुस चावत्या ह्याच्यातलं गावात कुशीचं आहे आणि लई कुस चावत्या. हा त्यांना आता कामाला सुट्टीला वेळ होते त्यामुळे त्यांनी हे करणार नाहीत तोडणार नाही. तर तुला काय तोडायचं आहे ते तोड नाही तर ठेव म्हणले आता वैरणला काय करतीस कर. त्यामुळे आता मला तोडावं लागणार आहे. हे गवात आहे लई निबार सा ह्याने उगच कडलं लावायचं म्हणून लावले ह्याला वैरणला. म्हणजे जास्त तिकडं आहे वैरण त्यामुळे इकडलं नेत नाही. कडनं वरदळ होत्या जनावरांची त्यामुळं इथं कडलं लावलेलं आहे. हे तोडत बी नाही ती काय नाही. मी आता तोडणार आहे इथलं काय. तिकडं जरा आहे तेवढं जवळ बघूया आता काय. इकडं जरा आहे इकडं. भैया तर गेला तकडं कुठं काय करायचं भैयाने हातलं तर बारीक तोडलाय वाटतं. तर असू दे. हे गावात बघूनच मला भ्या वाटायला लागले हे बाई. आणि कसं तोडायचं तरी पण तोडते येत नाही ना. तोडायला तर पाहिजे. हे न्यायचं जा घराकडे नेऊन शे ना मुलं तर इकडे ये माझ्याकडं काम आहे तुझं. शेरडं कोंडून ये कोंडून म्हणजे बांधून घालून ये. जाईत ना भैया चाललं बाबा. हो बाई लागल्या पाळायला शेळ्या आणि चाललं भैया घरला. ए जरा ये काय मग वैरणचं फडकं घेऊन या. वैरणचं फडकं घेऊन या. हा बांधून घालून या नाही मोकळ्या सुटतील मारते ते एकमेकाला. चालू करते तोडायला. अंधार पडते आता हे दिवस मावळलाय. बघता टाइम तर एवढं लवकर जाते ना. लय म्हणजे लय लवकर टाइम जाते. कामाला दिवसच पुरत नाही काम करणारे माणसाला. गावात तोडायला तिला नाही ना तोडावं लागते. असं ते ही लवा जमा घालावं लागतो बरं का. नाहीतर कुशीनं सगळं हेच होते खाजं होते लय अंगाला.